मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, गजानना गजानना, पार्वतीचा नंदना मोरया, गजानना गजवदना, गजानना गजानना, पार्वतीचा नंदना मोरया, गजानना गजवदना, गजानना गजानना, पार्वतीचा नंदना मोरया, गजानना गजवदना, गजानना गजानना. सुप्रभात मंडळी, सुप्रभात. कोकणातून मी आहे खेडमधील कुंभेवाडी येथे आणि इथे आलेलो आहे गणपती बाप्पाचा सुंदर असा सोहळा पाहण्यासाठी. तर कुंभेवाडी फुरुस येथे नवतरुण मित्रमंडळ यांचा दरवर्षी गणपती बाप्पाचं इथे मंदिर आहे, तर त्याचा वार्षिक उत्सव असतो फेब्रुवारीच्या 28 तारखेला. तर त्यासाठी आपण इथे आलो. नमस्कार मिस्टर सिद्धेश. गणपती बाप्पा मोरया. तर ते धडाडीचे कार्यकर्ते. असं सरपंच वगैरे वाटतं तू ना? बघ सरपंच वाटतं. तर हे गाव आपल्या योगेश भावाचं आहे. तर एकदम कडक इस्त्री कपडे रेडी, टोपी वगैरे घालून. टोपी मी नाही घातली होती टोपी. आणि इथे मस्त असं सुंदर मंदिर आहे. मंगल मूर्ती मंदिर ममा की जय. कुंभवाडीचा सिद्धिविनायकाचा गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. कुंभवाडीच्या सिद्धिविनायकाचा आज या ठिकाणी आपल्या मंडळाची स्थापना 1990 साली झाली होती आणि फक्त 2 वर्षांनी आपल्या या मंदिराची स्थापना 1993ला झाली. या स्थापनेप्रमाणे 28 फेब्रुवारी हा दिवस आपला वार्षिक उत्सवाचा स्थापन करतो, वर्धापन दिवस म्हणून आपण साजरा करतो. या दिवशी आजूबाजूच्या परिसरातील सर्व लोकांना आपण निमंत्रण करतो आणि आपल्या निमंत्रणाला मान देऊन सगळेजण इथे उपस्थित राहतात. त्याबद्दल सगळ्यांचे मी हार्दिक स्वागत करतो. आणि आपला कार्यक्रम 27 तारखेपासून चालू असतो ते 28 ते 29 तारखेपर्यंत 3 दिवसाचा कार्यक्रम आपला हा चालू असतो. त्यामध्ये लहान मुलांचे खेळ, गणेश अभिषेक, पालखी मिरवणूक असे विविध कार्यक्रम आपण इथे पार पाडतो आणि त्याच्यासाठी आपले पंचकोशीतील सर्व ग्रामस्थ उपस्थित राहतात. त्याबद्दल सगळ्यांचे मी हार्दिक स्वागत करतो. नमस्कार. आज आमच्या वाडीमध्ये हे जी फुरुस कुंभेवाडी आहे, या वाडीमध्ये 16 घरं होती. 16 घरं होती. ते 16 घरांची आता 22 घरं झाली. आता टोटल वाडीमध्ये आपल्या 22 घरं आहेत. या 22 घरं मिळून आपले जे जुने लोक आहेत ते एकत्र आले. 2 पाट होते ते एकत्र आले. एकत्र येऊन त्यांनी एक आपला नवतरुण ग्रामस्थ मित्रमंडळ ह्या मंडळाची स्थापना केली. कधी 1990मध्ये मंडळाची स्थापना झाली 1990मध्ये. त्यानंतर 3 वर्षांनी 1993ला मंदिराची स्थापना झाली. आपले गणपती बाप्पा विराजमान झाले कुंभेवाडीमध्ये आणि श्री सिद्धिविनायक आम्हाला आमच्या सर्व गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने सिद्धिविनायकाची मूर्तीही आम्हाला मिळाली. मध्ये एक आमच्या प्रख्यात झाले कुंभेवाडीचे सिद्धिविनायक आणि ह्याचा उत्सव हा आम्ही 28 फेब्रुवारीलाच फिक्स केला आहे. 28 फेब्रुवारी आपली ही तारीख फिक्स आहे. तेव्हा आम्ही सर्वांना विनंती करतो की या दिवशी सकाळी 7 वाजता आपली पालखी मिरवणूक होते. नंतर गणेश अभिषेक होतो, सत्यनारायणाची पूजा होते. त्यानिमित्ताने सर्वांनी या आणि आपल्या कुंभेवाडीच्या सिद्धिविनायकाचं दर्शन घ्या एवढी सर्वांना विनंती करतो आणि आग्रहाचं निमंत्रण देतो.
गणपती बाप्पा मंगल मूर्ती सर्व वाडीतील सर्व महिला मंडळाने तनवकरी मित्र मंडळ आता पालखी आपली मिरवणूक चालू होत आहे. तर सर्वांनी इथे उपस्थित राहून सर्वांनी सहभाग घेऊन आपल्या कार्यक्रमाची पखवाज गळा हाती टाळांच्या माळा शोभे हरिनाम तोंडी नाचत गर्जत पहा चालली दिंडी. परमेश्वराच्या प्रेमाने देहभान विसरून वैष्णव मृदंगाच्या तालावर नाचतात. परमेश्वर भेटीच्या ओढीने पुढे पुढे पाऊल टाकतात. तेव्हाच कुठे दिंडी आकार घेते. संत श्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात, तेथे सुखाची वसती गाती वैष्णव नाचती. दिंड्या पताका झळकती गर्जती हरिनामे. त्याच सुखाचा शोध घेण्यासाठी आम्ही साजरा करतोय दिंडी उत्सव. हरीची रूपे अनेक, तोच विठ्ठल, तोच श्रीकृष्ण, तोच राम, तोच गजानन. तुका म्हणे शोधूनी पाहे विठ्ठल गणपती दुजानो हे. मग विठ्ठल दिंडी काय आणि गणेश दिंडी काय? आम्हाला साकारायचा आहे तो दिंडी उत्सव. चला तर मग दिंडीत फेर धरूया. मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया. गजानना गजानना पार्वतीचा नंदना मोरया. गजानना गजवदना गजानना गजानना पार्वतीचा नंदना मोरया.
गजानना मोरया गजानना गजवदना गजानना गजानना पार्वतीचा नंदना मोरया गजानना गजवदना गजानना गजवदना गजानना गजवदना गजानना गजवदना गजानना गजवदना गजानना गजानना पार्वतीचा नंदना मोरया गजानना गजवदना गजानना गजानना पार्वतीचा नंदना मोरया गजानना गजवदना हेची मागणे जन्मोजन्मी हेची मागणे जन्मोजन्मी हेची मागणे जन्मोजन्मी हेची मागणे जन्मोजन्मी घडो तुझी सेवा रे देवा घडो तुझी सेवा देवा घडो तुझी सेवा रे देवा घडो तुझी सेवा गौरीचा नंदना मोरया गजानना गजवदना 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 हळू हळू चला मुखाने मोरया बोला मागे हळू हळू चला मुखाने मोरया बोला मार्गे हळू हळू चला मुखाने मोरया बोला मार्गे हळू हळू चला मुखाने मोरया बोला पायी हळू हळू चला मुखाने गजानन 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 गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया तू सुख करता मोरया तू दुःख हरता मोरया मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे गौरी नंदना मोरया वक्रतुंड मोरया चिंतामणी तू मोरया सिद्धिविनायक मोरया मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे मोरेश्वर मोरया विद्यापती तू मोरया लंबोदरा मोरया अष्टविनायक मोरया हळू हळू चला मुखाने मोरया बोला मार्गे हळू हळू चला मुखाने मोरया बोला मार्गे हळू हळू चला मुखाने मोरया बोला मार्गे हळू हळू चला मुखाने मोरया बोला पायी हळू हळू चला मुखाने गजानन 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 गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया तू सुख करता मोरया तू दुःख हरता मोरया मोरया रे बाप्पा मोरया रे रे
मुंबईला गावाला या गावापासून पांडुरंगा रखमाई वल्लभा राईच्या वल्लभा पाणी जीवनंगा जय देव जय देव सुवर्णाची कमले बनवाला राई रखमाबाई राई सकला कुमारी जुनाला दिवा कावरा जय देव जय देव पांडुरंगा रखमाई वल्लभा राईच्या वल्लभा पाणी जीवनंगा तर मंडळी, आता आपला पालखी सोहळा तुम्ही बघितलाच आहे. तर कसा वाटला तुम्हाला? आणि आता आपली गणपती बाप्पाची पालखी इथे विराजमान झाले आणि आता थोड्याच वेळात आपले सत्यनारायणच्या पूजेलाही सुरुवात होणार आहे. आपले भटजी काका पण आलेले आहेत, भटजी काका आपले. आणि आता गणेश अभिषेकाला सुरुवात होईल. आता सुरुवातीला पहिला गणेश अभिषेक, नंतर मग आपली सत्यनारायणची पूजा होईल.
मंडळी सुंदर असा कार्यक्रम झाला. 3-4 वर्षापासून येण्याची इच्छा होती, तर आज तो गणपती बाप्पाने योग आपल्यासाठी जुळून आणला आणि मी तो पाहतो आहे सोहळा. आणि खेडमधील फुरुस कुंभेवाडी येथे हा श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर, तर त्याचा हा दरवर्षी 28 फेब्रुवारीला हा कार्यक्रम होतो. आता थोडं जेवल्यानंतर थोडासा आराम केला, कारण मुंबईवरून राईड करून आलो होतो. त्यानंतर डायरेक्ट सकाळी आंघोळ करून शूटला सुरुवात केली, तर झोप झाली नव्हती आणि डोकं थोडं भनभनायला लागलं होतं. तर जेवलो मस्त गावरान चुलीवरचं, आणि आता फायनली निघालेलो आहे. पुन्हा आता संध्याकाळचे आता 5-5:30 होत आले आणि आता संध्याकाळचे कार्यक्रम असतील. यांचा बक्षीस वितरणाचा आता कार्यक्रम. तर जी मंडळी या सोहळ्यासाठी मुंबईपासून गावपर्यंत जी मेहनत घेतात त्यांच्यासाठी हा सत्कार समारंभ सुरू आहे. त्यानंतर बक्षीस समारंभ असेल, महिलांचा कार्यक्रमसुद्धा झालेला आहे आणि हळदी कुंकूचा. आणि आता त्याच्यानंतर इथे एक लकी ड्रॉ सिस्टीम आहे, तर त्याच्यामध्ये आपण 2 कुपन काढलेत. एकामध्ये 51 आणि 77. जे कुपनवर अमाऊंट असेल ती भरायची. 100, 1 ते 100 असे कुपन्स असतात. ज्याला जो कुपन येईल त्याने तेवढी अमाऊंट भरायची आणि सगळ्यात नंतर त्याचा लकी ड्रॉ काढतात. तर काहीशी वेगळी अनोखी पद्धत नाही सॉरी एक गेम तो बघितला. चला बघूया आता काय सुरू आहे. त्यांचा पुष्पगुच्छ आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात येत आहे. व्यासपीठाचे अध्यक्ष विलास देवाळे यांना विनंती करतो आपण की त्यांचा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. वितरण करतोय. त्याचं नाव आहे अभिनव योजना. एक नंबर पासून ते 100 नंबर चिठ्ठीमध्ये आपण हे गेम खेळत असतो. 1 नंबरची चिठ्ठी आली तर 1 रुपये द्यायचा, 10 नंबरची चिठ्ठी आली तर 10 रुपये द्यायचे, 8 नंबरची चिठ्ठी आली ती 8 रुपये द्यायचे आणि 99 नंबरची चिठ्ठी आली तर 99 रुपये द्यायचे. त्याच्या व्यतिरिक्त आपण 1 ते 100 नंबरच्या दुसऱ्याच डब्यामध्ये चिठ्ठ्या टाकायच्या आणि त्याचा ड्रॉ करायचा. त्याच्यामध्ये त्या 1 ते 100मधून जर आपल्याला एक चिठ्ठी येईल त्याचं वितरण होईल आणि त्याच्यामध्ये त्यांना बक्षीस वाटलं जाईल. अशा प्रकारे हा एक अभिनय योजनामध्ये करमणूक कार्यक्रम आपण म्हटलं जातो. हा करमणूक कार्यक्रम आपण इथे सादर करत आहोत आणि त्याच्यामध्ये 25 बक्षिसं आपण वितरण करतो. ती लकी नंबर असतील, 1 ते 100मध्ये लकी नंबर असतील, त्यातले 25 लकी माणसं असतील त्यांना ते नंबर लागले जातात आणि त्याचं आता आपण वितरण करतो आहे. आपले माझ्यातले काढाय ना मुंबई येथून सतीश धाडेकडे उपस्थित राहिले आहे. 1 नंबर आपल्या मंडळाचे 1 नंबर आला, 1 नंबर आला. तर असा काहीसा गेम आहे. तुला झाला स्कॅम आहे. किती काढू? 100 अरे क्या बात. 100 नंबर उत्तम उत्तम कितवा नंबर आहे? 100 नंबर. उत्तम उत्तम 86 100 नंबरचं बक्षीस लागलेलं आहे. उत्तम रेवाळे. 99 रुपयामध्ये खरेदी केलेला मानकरी कोण आहे? आशिष रेवाळे. आशिष हो हो क्या बात आहे. म्हणून काढली नाही. 13 नंबर
13 नंबर बक्षीस वितरण झाला. 21 रुपयामध्ये गेलं बक्षीस आहे. योगेश रेवाळे योगेश रेवाळे अरे आपणच नंबर आहे श्लोक आगरे श्लोक आगरे आणि लागला पोरगा उठलाय त्याचा. मला वाटतं 2-3 वर्ष ह्या आगऱ्यांच्या घरामध्ये 1 नंबरचा बक्षीस जातो आणि खरंच ते नक्की तर इन शॉर्ट गेम समजला ना. गेम या रेवाळ्यांनीच केलाय. गेम काहीच नव्हता, घरातच नेलंय सगळं. हे बघ, पोराने 2 पप्पाने 4. हे बघा हे बघा पैसे हे पण घ्या 2 त्याच्यावर ठेवा. जादू काहीतरी. तर हा असा काहीसा आगळा वेगळा गेम आहे. क्या बात आहे. चव्हाण, त्याचबरोबर विभाग प्रमुख सुधीरजी कदम हे आज इथे आलेले आहेत. आपले नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य संग्रामजी कदम यांचं देखील आगमन झालंय. खेड नगरपालिकेचे नगरसेवक प्रेमलजी चिखले, पप्पूशेठ चव्हाण, सन्माननीय परकार साहेब, अमितभाई परकार, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना. या व्यासपीठावर बसलेली सगळी मान्य मंडळी, मुंबईहून आलेले सगळे चाकरमानी मंडळी, मुंबईचे अध्यक्ष, सचिव, उपाध्यक्ष, खजिनदार, सगळी कमिटी, बंधू भगिनी आणि मातांनो, मला वाटतं खूप वर्षाने माझं आगमन इथं झालेलं आहे. मलाही आठवत नाही मी याच्या आधी कधी झालो होतो, पण ही स्थापना माझ्या हाताने झाली होती आणि पुन्हा आज वर्धापन दिनाच्या निमित्तानं पुन्हा या गणेशजींच्या साक्षीने मी सांगेन
होय होय, माझ्या खेड तालुक्यातला माय भगिनीचा डोक्याचा हंडा खांद्यावर कोणी आणला असेल तर तो रामदास कदम यांनी आणला. ही गोष्ट कोणाला नाकात ठेवणार. आता हे हौसे गौसे नवसे सगळे आता येत आहेत. कुठलाय जिवंत असेपर्यंत फक्त कोकणाच्या विकासासाठी झटणार, फक्त कोकण. माझी जी मुलं नोकऱ्यांसाठी, चाकरीसाठी, भाकरीसाठी, पोटासाठी आपल्या आईवडिलांना सोडून जे गेलेत, आज प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक वाडीमध्ये 50-60% घर कुरूप आहेत, बंद आहेत. मला तर इथे नोकऱ्या द्यायच्या आहेत, मला इथे उद्योग द्यायचे आहेत, आणि पोटासाठी गेलेली मुलं आईवडिलांना सोडून त्यांना पुन्हा इथं आणून पुन्हा बंद असले दरवाजे मला उघडायचे. माझं स्वप्न आहे आणि हे 2-5 वर्षामध्ये मी घडवणार. एवढंच काम बाकी आहे. बाकी काम काय? तर माझी सगळ्या बांधवांना विनंती आहे, मुंबई मंडळाला विनंती आहे, काही असेल मुंबईवाडीचं मला सांगा. मुंबईवाडीची जबाबदारी योग्य दादा नाही, आज मी स्वतः घेतोय. मला सांगा किती तुमची घरं आहेत त्याला महत्व नाही, तुमच्या निष्ठा किती आहे त्याला म्हणजे आधी 100% मी तुमच्या पाठीशी आहे. कुठेही कसली अडचण यायची नाही. मी आता तुम्ही आहात इथे आहात, संघ आमचा आहे इथे, हे लक्ष घालतीलच, हे सगळे मंडळी लक्ष घालतीलच. पण अगदी कुठलं अडचणचं काम असेल तर मला कधी, आज तुला अनुभव आला ना, पालखीवर तू येतोस ना, पण पालखीवर मी सगळ्यांना भेटत नाही, याला भेटतो, याला भेटतो, या पालखीवर मी सांगतो तुम्हाला, मी कुठं कशा बोलू. आता हळूहळू हळूहळू मी कमी आलो आणि सगळं दाराचं स्वाधीन करून टाकलं. पण कमी तिथं आम्ही अशी भूमिका आपण ज्यावेळेला बजावतो, मला त्याचं काम खूप आवडतं. गुपेश खूप आवडतं, खूप भावतं मला तो. आणि म्हणून आज सगळे 2दा फोन केला दुपारी. मी म्हटलं रुपेश तुला मी संध्याकाळी पण फोन लावून सांगतो. मी 7 वाजता तुला फोन केला आणि म्हटलं रुपेश मी बावनला पोचतो किंवा इथं शेवटी तिथून आदेश आल्याशिवाय इथं कोणाचं जाणं होत नाही. तुमची माझी किती इच्छा असली आणि त्याची इच्छा नसेल तर नाही होऊ शकत. त्यांनी मला आदेश दिला तुला जायला पाहिजे, अण्णा पण नाही, दादा पण नाही, तुम्हाला पोचलं पाहिजे. म्हणून त्याच्या आदेशानं तुमच्या सगळ्यांच्या खूप आशीर्वादाने इथं पोचलो आलो. भविष्यामध्ये आपण एक क्रांती घडवू. तुम्हाला सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देईन, सगळ्यांचे मनापासून आभार मानेन. मी आपल्याला पुन्हा एकदा सगळ्यांना सांगेन, कुठलीही अडचण असेल तर मला आपण हात द्या. आपल्या हाकेला ओ दिल्याशिवाय आमदार राहणार नाही असं अभिवचन देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.